विधान भवनाच्या शेजारच्या झाडावर एका व्यक्तीने आंदोलन केलंय। या व्यक्तीला झाडावरून खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा विधान भवनाच्या समोर दाखल झालेल्या आहेत असं समजतंय। ही एक महत्त्वाची बातमी सध्याची आपण बघतोय। विधान भवनाच्या शेजारी असणाऱ्या एका झाडावर चढून व्यक्ती आंदोलन करतोय। या ठिकाणी आता अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा दाखल झाल्यात असं समजतंय। या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाचे जवान यासाठी प्रयत्न करतात। विधान भवनाच्या समोर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यात। ही दृश्य आपण बघतोय। झाडावर चढलेला आहे हा व्यक्ती। विधान भवनाच्या शेजारच्या झाडावर या व्यक्तीचं आंदोलन सुरू आहे। त्याला झाडावरून खाली उतरवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा विधान भवनाच्या समोर सध्या दाखल झाल्यात आणि अग्निशमन दलाचे जवान या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न करतायत। कशासाठी आता हा व्यक्ती झाडावर चढलेला आहे, त्याच्या झाडावर चढून आंदोलन करण्यामागे नेमकं काय कारण आहे, त्याची काय समस्या आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आहेत। या झाडावर चढलेल्या व्यक्तीला, आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सगळेच जण करतायत आणि त्यासाठी आता अग्निशमन दलाचे जवान सुद्धा तिथं दाखल झालेले आहेत। विधान भवनाच्या समोर सध्या अग्निशमन दलाच्या या गाड्या उभ्या आहेत। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुशांत, काय नेमकं आता तिथे घडतं? या व्यक्तीचं म्हणणं नेमकं काय आहे? कशासाठी आंदोलन करतोय हा व्यक्ती? अरे, आपण जर बघितलं असेल तर जवळपास अर्ध्या तासापासून हा व्यक्ती जो आहे तो विधान भवन परिसरातील शेजारच्या झाडावर जो आहे तो बसून आंदोलन करताय। या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि या गाड्या आता त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे। नेमका हा व्यक्ती आंदोलन कशासाठी करतोय हे समजू शकलेलं नाही। त्याची मागणी नेमकी काय आहे ही देखील अजून समजू शकलेलं। मात्र अर्ध्या तासापासून हा व्यक्ती झाडावर बसलेला आहे आणि घोषणा देतोय। नेमकं या व्यक्तीने आंदोलन कशासाठी करतोय किंवा आणखी काही कारण आहेत का याची माहिती जी आहे ती पोलीस घेत आहेत। मात्र सध्या या व्यक्तीला झाडावरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जी जी, या घटनेचे पुढचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। सध्या धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।